नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत आपला नवीन चॅप्टर ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स. बघा, आपण याआधी नंबर सिस्टीममध्ये नॅचरल नंबर्स आपण शिकलेलो आहोत. व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर्स? द नंबर वी यूज्ड फॉर काउंटिंग एनिथिंग. म्हणजे माणसाला जेव्हा संख्यांची गरज भासली, ती कशामधून भासली? माणसाला पहिली गरज ती काही त्याच्याकडे ज्या काही वस्तू असतील त्या मोजण्यासाठी, म्हणून माणसांनी संख्यांचा सर्वप्रथम वापर केला आणि मग नैसर्गिकरित्या संख्यांचा विकास झाला, म्हणून त्याला काय म्हणतात? नॅचरल नंबर्स. त्यालाच दुसरं नाव काय आहे? काउंटिंग नंबर्स सुद्धा म्हणतात. काउंटिंग नंबर्स. मग विच आर द काउंटिंग नंबर्स? द काउंटिंग नंबर्स आर 1 पासून आपण काउंटिंग करायला सुरुवात करतो. 1 2 3 4 इन्फिनाइट नंबर्स आहेत. काउंटिंग नंबर्स दे आर इन्फिनाइट. समजा 100, मग 1000, 1 लाख, 1 करोड. इन्फिनाइट, दे आर इन्फिनाइट. दे आर इन्फिनाइट नॅचरल नंबर्स. म्हणजे आपली काउंटिंगची क्रिया संपू शकते, पण संख्या संपू शकतात का? नाही, म्हणून दे आर इन्फिनाइट. मग सुरुवातीला माणसांनी संख्या वस्तू मोजण्यासाठी संख्यांचा वापर केला, म्हणून याला काउंटिंग नंबर्स म्हणतात. काउंटिंग नंबरमध्ये 2 क्रिया कंप्लीट होतात, म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण करू शकतो. सबट्रॅक्शन पण काही मर्यादित स्वरूपामध्ये. फॉर एक्झाम्पल, ॲडिशन तुम्ही कोणत्याही 2 नंबरचं गेलं, फॉर एक्झाम्पल 25 + 35, याचा आन्सर काय येणार? 60. हे पण नॅचरल नंबरमध्ये आहे. त्याच्यानंतर किती मोठी संख्या घेतली तुम्ही, 1 करोड + 3 करोड, 4 करोड, नॅचरल नंबर आहे. सबट्रॅक्शनमध्ये फक्त कोणती क्रिया होऊ शकते? मोठ्या संख्येतून लहान संख्या तुम्ही वजा केली. 5 - 3 केलं तर त्याचं आन्सर तुम्हाला इथं मिळेल. पण तुम्ही त्याच संख्येतून 30 संख्या वजा केली, 5 - 5, तर याचा आन्सर आहे का इथं? नाही, कारण इथं 0 हा नंबर नाही आहे. 0 इथं फक्त प्लेस म्हणून वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल 100 मध्ये 0 आहे, ते युनिट आणि 10 प्लेसला काहीच नाही हे दाखवण्यासाठी इथं 0 आहे. पण 0 हा इथं स्वतंत्र नंबर नाहीये, म्हणून इथं ही सबट्रॅक्शनची क्रिया इनकम्प्लीट राहते आणि म्हणून मग 0चा शोध लागला. आणि 0 जेव्हा इन्क्लूड केला नॅचरल नंबरमध्ये, तेव्हा आपल्याला नवीन एक सेट मिळाला. 0 1 2 3 4 डॅश 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 डॅश. म्हणजे when we include 0 in the set of natural number, we get the set of the number 0 1 2 3 4. They are also infinite. The set of number is called whole numbers. मग या सेटला काय म्हणायचं? होल नंबर्स. आता याच्यामध्ये ॲडिशनची क्रिया होत होती कंप्लीट. सबट्रॅक्शनची मर्यादित स्वरूपामध्ये होत होती, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली तर येत होतं. आणि इथं 5 - 5 याचं आन्सर पण 0 इथं येते, म्हणजे त्या संख्येतून 30 संख्या वजा केली तर त्याचं आन्सर पण येते. पण जेव्हा आपण एखादं कर्ज देतोय, ऋण देतोय, तर ते कशा स्वरूपात लिहायचं किंवा संख्यांची दिशा कशी दाखवायची, दिशात्मक संख्या कशा दाखवायच्या, किंवा ज्या नॅचरल नंबर आहेत त्याच्या अपोजिट नंबर कशा दाखवायच्या, याचा जेव्हा विचार झाला आणि लहान संख्येतून मोठी संख्या कशी वजा करायची. समजा 2 आहे, 2 - 7, हे कसं करणार? आपण करू शकत नाही ही सबट्रॅक्शन याच्यामध्ये. मग ही इनकम्प्लीट राहू लागली क्रिया आणि मग अपोजिट नंबरची कन्सेप्ट आली. व्हेन अँड देन वी गेट द सेट ऑफ द नंबर्स विच आर अपोजिट टू नंबर नॅचरल नंबर्स. दे आर for example -4, -3, -2, -1, 0, 1 2 3 dash 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 dash. They are also infinite. Thus all negative numbers which are opposite to natural numbers, all negative numbers, all positive numbers including 0, we get the set of integers. मागच्या वर्षी 6वीला शिकलात की नाही तुम्ही? सेट ऑफ इंटिजर्स आणि इंटिजर्स वरच्या सगळ्या क्रिया आपण शिकलो. याच्यामध्ये पण आपण मल्टिप्लिकेशन पण होतं. 2 × 3 याचं आन्सर इथं येतं. म्हणजे ॲडिशन, नॅचरल नंबरमध्ये ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन कंप्लीट होतं, पण सबट्रॅक्शन नाही होत. सबट्रॅक्शन कंप्लीट होत नाही. काही संख्यांचं सबट्रॅक्शन आपण इथं करू शकतो. होल नंबरमध्ये पण ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन होतं, पण कंप्लीट नाही होत. फक्त 0 आन्सर येईल तिथपर्यंतच होतं.
इंटिजरमध्ये आता आपण सगळ्या संख्यांचं ॲडिशन पण करू शकतो, मल्टिप्लिकेशन पण करू शकतो आणि सबट्रॅक्शन पण करू शकतो. पण डिव्हिजन तिथं कंप्लीट होत नाही. इंटिजरमध्ये बघा, ॲडिशन तुम्ही कोणत्याही दोन नंबरचं केलं बघा, -4 प्लस -3, तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहेत, -7 -3 -3 इज इक्वल टू 0, हे मागच्या वर्षी शिकलेलं आहे. -2 इंटू -4 इज इक्वल टू मायनस प्लस झाला 8. पण जर तुम्ही डिव्हिजन करायला गेलात तर इथं डिव्हिजनचं आन्सर तुम्हाला कधी येईल, जर कम्प्लिटली डिव्हिजिबल नंबर असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही -8 डिव्हायडेड बाय 2 केलं तर याचं -4 आन्सर येईल. पण 7 डिव्हायडेड बाय -3 याचा आन्सर येईल का? नाही येणार. या इंटिजर्समध्ये, होल नंबर्समध्ये किंवा नॅचरल नंबर्समध्ये याचा आन्सर आपण काढू शकत नाही. म्हणजे डिव्हिजन इनकम्प्लीट राहतं इथं. आणि मग आपण एक नवीन सेटची आपल्याला गरज भासली आणि तो सेट म्हणजे रॅशनल नंबर्स. इथं डिव्हिजन इनकम्प्लीट राहते. मग हा कोणत्या स्वरूपात आपण याचं डिव्हिजन लिहू शकतो? फ्रॅक्शनच्या स्वरूपात. याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. फ्रॅक्शन तुम्ही शिकलेला आहात. तर फ्रॅक्शनलाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, म्हणजे सेट ऑफ नंबर्स शिकताना आपण त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. व्हॉट इज मीन्ड बाय रॅशनल नंबर? आता रॅशनल नंबर आपण शिकतोय बघा. रॅशनल नंबर. आता बघा, आपण आतापर्यंत जे सेट आपण शिकलो, नॅचरल नंबर. समजा वेन डायग्राम मध्ये जर आपण दाखवायचं झालं तर हा n येईल इथं, हा नॅचरल नंबर. म्हणजे हा 1 2 3 हे सगळे येणार याच्यात. याच्यामध्ये जर आपण 0 इन्क्लूड केला तर हे 0 1 2 3 म्हणजे हे सगळे याच्यामध्ये पण आले तर हा झाला होल नंबर. 0 1 2 3 हे सगळे झाले होल नंबर. आणि याच्यामध्ये जर आपण निगेटिव्ह नंबर इन्क्लूड केले, सगळे -3 -2 -1 0 मग डॅश 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 1 2 3 हे सगळे, म्हणजे हे सगळे नॅचरल नंबर, होल नंबर हे सगळे काय असतात? इंटिजर असतात. म्हणजे हे सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर पण असतात, होल नंबर हे इंटिजर्स पण असतात. हे सगळे इंटिजरचे सबसेट आहेत. हे तुम्ही जेव्हा सेट थेरी शिकाल तेव्हा. आता आपल्याला शिकायचं रॅशनल नंबर. रॅशनल नंबर मध्ये काय येतं की ह्याच्यातले कोणतेही दोन इंटिजर आपण जेव्हा डिव्हिजनच्या स्वरूपात लिहू. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक इंटिजर घेतला -12/3, याचा आन्सर आपण लिहू शकतो -4. समजा तुम्हाला 2 लिहायचं आहे तर 2चं आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो 2/1. म्हणजे हा नॅचरल नंबर पण काय झाला? फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहू शकतो. इंटिजर पण कशाच्या स्वरूपात लिहू शकतो आपण? फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहू शकतो. 0 पण आपण कशाच्या स्वरूपात लिहितो? 0/ किती पण लिहू शकतो, कारण 0ला कोणत्याही नंबरनी डिव्हिजिबल आहे. म्हणजे हा पण आपण फ्रॅक्शनच्या रूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे एव्हरी इंटिजर कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फक्त इथं डिनॉमिनेटर मध्ये 0 नको आहे आपल्याला, कारण ते कम्प्लीट होणार नाही डिव्हिजन, म्हणून 0 नको. म्हणजेच काय झालं? द नंबर इन द फॉर्म ऑफ, काय झाली डेफिनेशन? द नंबर इन द फॉर्म ऑफ m/n when m is any integer, म्हणजे तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा 0 पण असेल. इथं आपण बघितलं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं 0 आहे. अँड n is any non-zero integer, म्हणजे n हा काय पाहिजे? 0 नको नसायला पाहिजे, नॉन-झिरो इंटिजर. देन m/n is called रॅशनल नंबर. याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. m/n is called रॅशनल नंबर. म्हणजेच काय झालं? m/n शॉर्ट मध्ये जर लिहायचं आपल्याला, इफ n is not equal to 0 is rational number. m/n is rational number if n is not equal to 0, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 0 नसले पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, आता 0 पण रॅशनल नंबर आहे,
0/3 पण रॅशनल नंबर आहे कारण याचं डिव्हिजन 0च येणार. -4/3 पण रॅशनल नंबर आहे. -11/-5 पण रॅशनल नंबर आहे. 2/3 पण रॅशनल नंबर आहे. 4 पण रॅशनल नंबर आहे कारण याच्या खाली काही नसेल तर आपण 1 लिहू शकतो, म्हणजे 4 इज ऑल्सो रॅशनल नंबर. दे रॅशनल नंबर्स आर इन्फिनाइट. रॅशनल नंबर्स आर इन्फिनाइट. आणि आपण सांगू शकत नाही की विच रॅशनल नंबर इज स्मॉलेस्ट, विच इज ग्रेटेस्ट. आपण काहीही सांगू शकत नाही रॅशनल नंबरमध्ये. तर रॅशनल नंबर्स आर ऑल्सो इन्फिनाइट. कळालं? मग व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर? द नंबर इन द फॉर्म ऑफ m/n when m is in any integer and n is any non-zero integer, then the number in the form of m/n is called rational number. In short, m/n is rational number if n is not equal to 0. कळालं? आता आपल्याला शिकायचंय ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर. प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर याच्यामधला जो पुस्तकातला भाग आहे तुमचा, पेज नंबर 35 लेट्स डिस्कस, तर तो तुम्हाला सिलेबसमधून, आता जे नवीन सिलेबस रिवाइज केलाय तो तुम्हाला परीक्षेला नाहीये आपण, म्हणून त्याच्यामुळे काय करणार आहोत, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 22 घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळे ऑपरेशन दिलेले आहेत तुम्हाला, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तुम्ही फ्रॅक्शनचं शिकलेलं आहात, मागच्या वर्षी 6वीला होतं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. सेम प्रोसेस आपल्याला रॅशनल नंबर म्हणून करायची आहे, फक्त शब्द बदललेले आहे, बाकी काहीच नाही. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर्स. बघा, तर खालील रॅशनल नंबरचे ॲडिशन कंप्लीट करा असं दिलेलं आहे. नंबर 1 5/36 प्लस 6/42. बघा, आता 5/36 प्लस 6/42. आता याच्यामध्ये बघायचं की दिलेल्या रॅशनल नंबर पैकी एखादा रॅशनल नंबर स्मॉलेस्ट होतो का बघायचं. स्मॉलेस्ट म्हणजे यानी याला भाग जातो का, यानी याला भाग जात होतो का बघायचं. 5 ने 36 ला होतं का डिवाइड? नाही होत. 6 ने 42 ला होतं का? होतंय. 6 ने 42 ला होतंय डिवाइड. मग याला काय करायचं, स्मॉलेस्ट करून घ्यायचं आधी, म्हणजे आपल्याला सोपं जातं. एवढ्या मोठ्या संख्येने मल्टिप्लाय करण्यापेक्षा छोट्या संख्येने मल्टिप्लाय करू शकतो. याला स्मॉलेस्ट केलं बघा, इज इक्वल टू 5/36 प्लस, याला स्मॉलेस्ट केलं डिवायडेड बाय 6. आता ओरली करायचं. बघा, 6 1 जा 6, 6 7 जा 42, 1/7. आता डिनॉमिनेटर इक्वल आहेत का? नाही आहेत, वेगवेगळे आहेत डिनॉमिनेटर. मग काय करायचं, आधी बघायचं की 7च्या टेबलमध्ये 36 आहेत का, आहेत का? नाही आहेत. 7 5 जा 35, 36 नाही आहेत. मग सरळ काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मागच्या वर्षी शिकलेला आहात तुम्ही. यानी याला मल्टिप्लाय करायचं. 5 × 7/36 × 7 प्लस 1/7 इथं × 36 × 36. बघा, या 7नी या दोघांना मल्टिप्लाय केलं, या 36नी या दोघांना मल्टिप्लाय केलं. क्रॉस, यानी याला आणि यानी याला इक्वल डिनॉमिनेटर करून घ्यायचे. आता 7 5 जा 35 अपॉन याचं मल्टिप्लिकेशन करा. 6 7 42, 4 7 21 25, 252 प्लस 36 अपॉन याचं पण मल्टिप्लिकेशन किती येणार, 252. ॲडिशन करायची, ती येते 71/252. बघा, दिसतंय का, 71/252. हे आलं आपलं आन्सर. दुसरं, सेकंड एक्झाम्पल, मोठा आहे हा प्रॅक्टिस सेट. आपण आज अर्धा घेऊ, उद्याच्या तासात अर्धा घेऊ. दुसरं आहे 1 and 2/3 प्लस 2 and 4/4 5. बघा, आता हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. हे मागच्या वर्षी पण केलेलं आहे आपण. मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन करून घ्यायचं आधी प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. बघा, 3 1 जा 3, 3 + 2 5. बघा, 3 1 3 आणि 2 5. याचं मल्टिप्लिकेशन करून त्याच्यात हे 2 ऍड करायचे. मागच्या वर्षीचं आठवत आहे का? 3 1 जा 3, 3 + 2 5, 5/3 प्लस 5 2 जा 10, 10 + 4 14, 14/4.
5. आता बघायचं डिनॉमिनेटर आहेत का इक्वल, नाही आहेत. हां, याच्या टेबलमध्ये 5 आहेत का, नाही आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. इज इक्वल टू 3/5 इंटू 5 इंटू 5 प्लस 14/5 इंटू 3 इंटू 3. मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3/5 15/25 प्लस 42/50 सॉरी काय झालं इथं 3 आहेत, सॉरी हां चुकलं, इथं 5/3 आहे, मी 3/5 लिहिलं. मग 5 5 जा 25 आणि 3 5 जा 15. इथं 14 3 जा 42, 5 3 जा 15. डिनॉमिनेटर आपले इक्वल येतात. जर आपलं काही चुकलं तर याचा अर्थ मध्ये काहीतरी लिहिताना चुकलेलं असतं. वेगवेगळे डिनॉमिनेटर आले तर करेक्शन करून घ्यायचं. आता डिनॉमिनेटर इक्वल आले, याचं ॲडिशन करून घ्यायचं. 25 प्लस 42, 5 प्लस 2 7, 4 प्लस 2 6, 67/15. हे तुमचं आन्सर आलं. आता याला तुम्ही मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जर याचं मिक्स्ड फ्रॅक्शन कसं करायचं मागच्या वर्षी शिकलेलं आहे बघा. 67 डिवायडेड बाय 15. मग 15चा टेबल म्हणायचा. 15 4 जा 60. मग 4चा डिव्हिजन आला. 15 4 जा 60 मायनस सबट्रॅक्शन केलं, उरलं 7. कसं लिहितात ह्याचं आन्सर? मग हा जो 4 आहे तो कम्प्लीट नंबर आहे. 7/15. तुम्ही असं पण लिहू शकता 4 and 7/15. कळालं? एवढं लिहिलं तरी पण चालतं. पण तुम्हाला हे एक शिकवून दिलं मी की मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्शन कसं करायचं. एवढं इथपर्यंतच केलं. प्लस 13/19. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत त्याच्यामुळे ते कोणत्या टेबलमध्ये नसणारच आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आधी हा फ्रॅक्शन लिहून घ्या, चुकू देऊ नका. इंटू 19 इंटू 19 प्लस 13/19 इंटू 17 इंटू 17. मग मल्टिप्लिकेशन करा. 19 1 जा 19, कॅरी ऑन 1, 19 1 जा 19 प्लस 1 20. 19 7 33 असे 13, 19 1 19 आणि 13 22 32 323. परत 17 3 51, 5 17 1 17 आणि 5 22/323. याचं ॲडिशन करा. असं येत नसेल तर बाजूला तुम्ही ॲडिशन करून घ्या रफमध्ये. 209 प्लस 221, 9 1 10, 1 3, 2 2 4, 430/323. हे झालं आपलं आन्सर. हायलाइट करायचं कधी पण आन्सरला. त्यानंतर फोर्थ आहे 2 and 3/11 प्लस 1 and 3/77 इज इक्वल टू. आधी याचं फ्रॅक्शन करून घ्या. 11 2 22, 22 आणि 3 25, 25/11 प्लस 77 1 जा 77 प्लस 3 80, 80/77. आता इथं बघा 11च्या टेबलमध्ये 77 आहे की नाही. 11 7 जा 77. म्हणून याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 7ने. 25/11 इंटू 7 इंटू 7. जर ही संख्या याच्या टेबलमध्ये असेल तर याला काहीच नाही करायचं, हे जशाल तसं ठेवायचं. आता फक्त एवढंच मल्टिप्लिकेशन करायचं. 25 7 जा 175/77 प्लस 80/77. वरचं ॲडिशन करायचं. 255/77. असं आलं नाही तर बाजूला उभी मांडणी करून बेरीज करा. कळालं? जर इथं या संख्येच्या टेबलमध्ये ही संख्या असेल तर यालाच फक्त मल्टिप्लाय करायचं तिथपर्यंत. म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल होतील अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं.
आता क्वेश्चन नंबर 2 आहे. 2 क्वेश्चन आपण घेणार आहोत कारण याचे रूल सेम आहेत. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल सेम आहेत, त्याच्यात काहीच फरक नाही. फक्त ॲडिशनच्या ऐवजी काय करायचंय, सबट्रॅक्शन. म्हणून क्वेश्चन नंबर 2 आपण आज घेऊन टाकणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. बघा फर्स्ट आहे 7/11 मायनस 3/7. बघा 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 7/11 इंटू 7 इंटू 7 मायनस 3/7 इंटू 11 इंटू 11. 49/77 मायनस 33/77. 16 आला, 16/77. दुसरं सेकंड एक्झाम्पल 13/36 मायनस 2/40. आता हे गणित आपण 2-3 पद्धतीने करू शकतो, पण आपण सोपी जी आहे मेथड तीच आपण करणार आहोत. बघा हे सिम्पलेस्ट होतं. याला दोघांना 2 ने डिवाइड होतं. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4 0. मग 13/36 मायनस 1/20. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 13 इंटू 20/36 इंटू 20 मायनस 1/20 इंटू 36 इंटू 36. दुसरी मेथड पण तुम्हाला इथं शिकून देते मी. या गणिताची दोन्ही मेथड शिकून देते. 260/720. बाजूला गुणाकार करून घ्या, नाही आला तोंडी तर 36/720. सबट्रॅक्शन करा. 6 आणि 4 10, हातचाला 1, 4 आणि 2 6, 2 2. 224/720. आता या दोन्ही संख्यांना कशाने डिवाइड होत आहे, 4 ने डिवाइड होत आहे. त्यानंतर 8 ने होतं का, 8 2 16, 8 8 64. 8 ने पण होतं. 8 ने डिवाइड करू आपण आधी, सिम्पलेस्ट करूयात आपण याला. तर 8 ने डिवाइड केले तर बाजूला डिव्हिजन करून घ्या, तोंडी नाही आलं तर. 8 2 जा 16, 6 उरले, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 0 0. परत 2 ने डिवाइड होतं याला. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 5 जा 15. 14/45. बघा 14. बघा 224/720 आलं. दोघांना 8 ने आपण डिवाइड केलं. 28/90 आलं. त्याचा पुन्हा सिम्पलेस्ट केला, 14/25. 1 and 2/3 मायनस 3 and 5/6. आधी फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करा. 3 1 जा 3, 3 प्लस 2 5. 5/3 मायनस 6 3 जा 18, 18 प्लस 5 23/6. 3 च्या टेबलमध्ये 6 आहे म्हणून फक्त याला मल्टिप्लाय करायचं. 5/3 इंटू 2 इंटू 2 मायनस 23/6 इज इक्वल टू 10/6 मायनस 23/6. आता इथं बघा 10 मायनस 23 आले. बघा रफमध्ये सांगू का तुम्हाला, इथं 10 मायनस 23. इथं लहान संख्या आली, इथं मोठी संख्या आली. म्हणून आपण याला कन्व्हर्ट करतो. इंटिजर शिकलात मागच्या वर्षी. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलं म्हणजे त्याचं सबट्रॅक्शन होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार -13. मग निगेटिव्ह 13/6. कळालं? हे मागच्या वर्षी शिकलेलं आहे. इंटिजर्स लक्षात ठेवायचे, त्याच्यामुळेच तुम्हाला 10वी पर्यंत त्या सगळ्या प्रॉपर्टीजचा उपयोग होतो. 4 and 1/2 मायनस 3 and 1/3. बघा 4 2 8 आणि 1 9, 9/2 मायनस 10/3. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 9 इंटू 3 अपॉन 2 इंटू 3. बघा दिसतंय का तुम्हाला?
अपॉन 2 इंटू 3 मायनस 10 इंटू 2 अपॉन 3 इंटू 2. 27 अपॉन 6 मायनस 20 अपॉन 6. सोपा आहे. 27 मधून 20 गेले 7 अपॉन 6. कळालं? तर आज आपण आता इथेच थांबूयात. या प्रॅक्टिस सेट मधले राहिलेले क्वेश्चन आपण उद्या करू. बघा, प्रॅक्टिस सेट आपला चालू आहे 22 आणि त्यामधला आपण क्वेश्चन नंबर 3 आपण आता शिकतोय. मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर. सेम प्रोसिजर आहे. मागच्या वर्षी जे तुम्ही फ्रॅक्शनचं शिकला होता त्याच पद्धतीने आपल्याला रॅशनल नंबरचं पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 3/11 इंटू 2/5. 3/11 इंटू 2/5. काय करायचं आधी? सगळ्यात आधी हे जे एक्झाम्पल आहे ते फर्स्ट अपॉन मल्टिप्लाय द न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर. 3 इंटू 2 अपॉन 11 इंटू 5. मग आता बघायचं की एखाद्या संख्येने भाग जातो का, म्हणजे 5 याला जातो का किंवा 3 याला जातो का. म्हणजे न्यूमरेटरच्या एखाद्या नंबरने खालच्या डिनॉमिनेटरच्या एखाद्या नंबरला जर डिवाइड होत असेल तर आधी डिवाइड करून घ्यायचं आणि मग उरलेल्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. पण इथं कशाला भाग जात नाही म्हणून डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं आपण. 3 2 जा 6, 11 5 जा 55. सोपं आहे खूप मल्टिप्लिकेशन. सेकंड एक्झाम्पल बघा, 12 अपॉन 5 इंटू 4 अपॉन 15. बघा, इथे पण आधी पहिली स्टेप तशीच करायची. फर्स्ट अपॉन मल्टिप्लाय न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 15 इंटू 4 आणि अपॉन 5 इंटू 15. आता बघा की इथं ह्या 4ने कशाला डिवाइड होत नाही किंवा 5ने होत नाही. पण 12 आणि 15 ह्या 3च्या टेबलमध्ये आपण सिम्पलेस्ट फॉर्म शिकलो बघा मागच्या वर्षी. तुम्हाला आठवतंय का? तुम्ही शिकलेले आहेत की नाही? आठवतंय का? बघा, जर ही संख्या आणि ही संख्या एकाच टेबलमध्ये असेल तर आपण त्याला सिम्पलेस्ट करू शकतो. म्हणजे 3 ने याला डिवाइड केलं. 3 4 जा 12, 3 5 जा 15. आता उरलं काय इथं? 4 आणि 4. 4 4 जा 16 आणि इथं किती उरले? 5 अँड 5. 5 5 जा 25. 16 अपॉन 25. कळालं? बघा, थर्ड एक्झाम्पल आहे आपलं निगेटिव्ह 8/9 इंटू 3/4 इज इक्वल टू निगेटिव्ह 8/9 8 इंटू 3 डिवायडेड बाय 9 इंटू 4. फर्स्ट अपॉन मल्टिप्लाय न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर देन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. मग काय करायचं आहे आता? बघा, 4 ने याला 8 ला डिवाइड होतं. 4 2 जा 8. 3 ने 9 ला डिवाइड होतं. 3 3 जा 9. बघा, इथं किती उरले? निगेटिव्ह 2 इंटू 1 अपॉन 3 इंटू 1. 2 1 जा 2, 3 1 जा. कळलं? त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं राईट द मल्टिप्लिकेट 0 अपॉन 6 इंटू 3/4. बघा, 0 इंटू 3 अपॉन 6 इंटू 4. 0 इंटू 3 किती होणार? 0 इंटू 3 0. 6 4 जा 24 आणि 0 ला कशाने पण मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार शेवटी? 0. म्हणजे याचा आन्सर किती येणार? 0. कळलं? बघा, आता याच प्रॅक्टिस सेट मधल्या प्रॅक्टिस सेट 22 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. बघा, मागच्या वर्षी पण तुम्ही शिकलेला आहात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. और याला दुसरा शब्द काय आहे? रेसिप्रोकल. यालाच आपण मागच्या वर्षी काय म्हणायचं? रेसिप्रोकल. फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल आपण शिकलेलो आहे. व्हॉट इज मीन बाय रेसिप्रोकल? इफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 1 देन दे आर सेड टू बी रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ इच अदर. आणि मागच्या वर्षी आपण शिकलेलो होतो की एखाद्या फ्रॅक्शनचा जर रेसिप्रोकल लिहायचं असेल तर त्याला उलटा करायचा. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी घ्यायचं आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या ठिकाणी घ्यायचं. फॉर एक्झाम्पल बघा, 2/5 आहे, त्याचा रेसिप्रोकल काय येणार? 5 अपॉन 2. एकाचं सांगते मी की बघा याचं प्रॉडक्ट किती येतो? 2 अपॉन 5 इंटू 5 अपॉन 2. हे 2 2 कटले 1, 5 5 कटले 1, 1 1 जा 1. म्हणजे याचा प्रॉडक्ट किती आला? 1.
Therefore 2 by 5 and 5 upon 2 are said to be reciprocal of each other. आता बघा दुसरं आहे निगेटिव्ह 3 by 8. काय करायचं, 8 by 3 लिहायचं हे संख्या, आणि निगेटिव्ह साइन नेहमी न्यूमरेटर मध्ये लिहायचं, कधीच डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं नाही. जरी इथं 3चं साइन आहे तरी ते इथं नाही लिहायचं, कुठे लिहायचं, न्यूमरेटर मध्ये. त्यानंतर निगेटिव्ह 17 अपॉन 19. काय करायचं, 19 अपॉन 17, आणि निगेटिव्ह साइन असेल तर ते वरच्या संख्येला द्यायचं. 7, आता इथं डिनॉमिनेटरच नाहीये काही, 7 ला डिनॉमिनेटर आहे का, काही काहीच नाही, म्हणून इथं काय लिहून घ्यायचं आपण, 1, आणि मग इथं लिहिताना याचा रेसिप्रोकल येईल 1/7. आता इथं बघा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, याचं कधी डायरेक्ट आन्सर नाही लिहायचं की आता 7 ला 7 लिहून घेतलं आणि 3/1 असं नाही लिहायचं. याला मिक्स्ड फ्रॅक्शनला आधी फ्रॅक्शन मध्ये, प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बघा 7 3 जा 21, 21 प्लस 2 1, 22 अपॉन 3. निगेटिव्हला निगेटिव्ह 22 अपॉन 3. याचं आपण कन्वर्शन केलं, मागच्या वर्षी शिकलेलं आहे, या वर्षी पण आपण शिकलो ऍडिशन मध्ये. आधी याचं मल्टिप्लिकेशन करायचं, 3 7 जा 21, 21 प्लस 1 22, आणि मग डिनॉमिनेटर लिहायचा. आता याचा रेसिप्रोकल येईल 3/22, आणि इथे निगेटिव्ह साइन. कळालं, खूप सोपं आहे, फक्त उलटा करायचा फ्रॅक्शन. बघा आता क्वेश्चन नंबर 5 आहे, कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचं डिव्हिजन, हे पण तुम्ही मागच्या वर्षी जे फ्रॅक्शनचं डिव्हिजन केलं त्याचप्रमाणे करायचंय. फ्रॅक्शनचे डिव्हिजन करताना एक रूल आपण शिकलो होतो बघा, 6वीला शिकला असेल, की व्हेन वी डिव्हाइड द एनी नंबर बाय अ फ्रॅक्शन, म्हणजे एखाद्या फ्रॅक्शनने जेव्हा डिव्हाइड करायचं असेल, देन वी मल्टिप्लाय द रेसिप्रोकल ऑफ दॅट फ्रॅक्शन टू द गिवन नंबर. म्हणजे जर एखाद्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनने आपल्याला डिव्हाइड करायचं असेल तर याचा काय करायचा, रेसिप्रोकल घ्यायचा सेकंड नंबरचा. पहिल्याला काहीच बदलायचं नाही, फक्त सेकंड नंबरचा काय करायचा, रेसिप्रोकल घ्यायचा आणि याचं मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षीच आठवत असेल तर खूप सोपं जाईल. बघा 40/12 हे डिव्हाइड आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं, आणि याचा रेसिप्रोकल घ्यायचा 4/10. जर साइन असेल तर वरच्या नंबरला द्यायचं, तर साइन काहीच नाही. झालं. आता काय आपण आता मल्टिप्लिकेशन शिकलो, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. आता याने 10 ने याला डिवाइड होतं, 10 4 जा 40, 4 ने याला डिवाइड होतं, 4 1 जा 4, 4 3 जा 12. काय उरलं इथं, 4 इंटू 1, खाली काय उरलं, 3 इंटू 1 इज इक्वल टू 4 1 जा 4, 3 1 जा 3. कळलं. दुसरं बघा, रेसिप्रोकल कशाचा करायचा, फक्त याचा, म्हणून याला गोल करून घ्या. नाही तर काय होतं, आपण दोन्ही याला रेसिप्रोकल करतात काही काही मुलं, आणि मग त्यांचं चुकतं. आणि हे डिव्हिजन आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, मल्टिप्लिकेशन मध्ये. बघा निगेटिव्ह 10/11 डिव्हाइड येते मल्टिप्लाय करायचं, इंटू याचा रेसिप्रोकल घेतला 10/11, आणि याचा मायनस साइन आहे म्हणून ते वरती दिलं. आता सरळ न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, निगेटिव्ह 10 इंटू निगेटिव्ह 10 अपॉन 11 इंटू 11, 10 10 जा 100 अपॉन 121. आता बघा इथं मी मायनस साइन नाही दिलं का, कारण निगेटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जाणार, पॉझिटिव्ह होणार, मायनस मायनस प्लस होणार, आणि म्हणून तिथं काय केलं नाही, मी मायनस साइन दिलं नाहीये, म्हणून तिथं मायनस साइन नाही दिलेलं, लक्षात ठेवा. आता इथं काहीच याचा कशानेच भाग जात नाही, सिम्पलेस्ट होत नाही, म्हणून याचा आन्सर हेच आहे. आता पुढचं संख्या बघा, निगेटिव्ह 7/8 इथं डिव्हाइड आहे त्याला मल्टिप्लाय केलं, 6/3 इथं मायनस आहे. बघा निगेटिव्ह 7 इंटू निगेटिव्ह 6 अपॉन 8 इंटू 3. आता ह्या 3 ने 6 ला डिव्हाइड होतं, 3 2 जा 6, 7 2 जा 14 मायनस मायनस प्लस अपॉन 8. आता बघा इथं आपण ह्या 2 ने 8 ला डायरेक्ट इथून पण डिव्हाइड करू शकतो, पण आपण केलं नाही. मग आता हे 14 आणि 8 आले, हे पुन्हा 2 च्या टेबलमध्ये दोन्ही पण संख्या. मागच्या वर्षी तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म शिकला की नाही, सिम्पलेस्ट फॉर्म शिकला ना तुम्ही मागच्या वर्षी, तर त्या सिम्पलेस्ट फॉर्म प्रमाणे आपल्याला करायचंय. याचा सिम्पलेस्ट फॉर्म करायचा, या दोन्ही संख्या कितीच्या टेबलमध्ये, 14 and 8,
दे अगेन 2 च्या टेबलमध्ये. मग 2 नी या दोघांना डिवाइड करायचं. 2 7 जा 14, 2 4 जा 8, 7/4. कळलं? एक्झाम्पल आहे 2/3 डिवायडेड बाय -4. कोणतं याचं रेसिप्रोकल करायचं आपल्याला? याचं इज इक्वल टू 2/3 डिवाइडचं काय करायचं? मल्टिप्लाय. आता याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणून 1 घ्यायचं आणि 1/4 निगेटिव्ह साईन वरती द्यायचं. मग 2 × -1/3 × 4. बघा 2 ने याला डिवाइड होतं. 2 2 जा 4. काय उरलं इथं? 1 × -1 3 × 2. हे नाही लिहायचं, हे कट झालेलं आहे. 2 लिहायचं. 1 1 जा 1 आणि 3 2 जा 6. बघा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे म्हणून प्लस मायनस काय होणार? मायनस. -1/6. पाचवा एक्झाम्पल आहे 2 and 1/5 डिवायडेड बाय 5 and 3/6. आता इथं मिक्स्ड एक्झाम्पल दिलेले आहेत, मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहेत. मग मिक्स्ड फ्रॅक्शन दिले तर आधी त्याचे प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्याला 5 2 जा 10, 10 + 1 11, 11/5 डिवायडेड बाय 5 6 जा 30, 30 + 3 33, 33/6. आधी हे कन्वर्शन करायचं, तोपर्यंत डिवाइडच राहू द्यायचं. आता फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर याचा आपल्याला रेसिप्रोकल करायचा. 11/5 डिवाइडचं काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 6/33. मग 11 × 6/5 × 33. 11 ने याला डिवाइड होतं. 11 3 जा 33. आता इथं ह्या 3 ने पण या 6 ला डिवाइड होतं. इथंच तुम्ही करू शकता किंवा एक स्टेप वाढवू पण शकता. आता बघा 1 × 2/5 × 1. 2 1 जा 2, 5 1 जा 5, 2/5. कळलं? त्यानंतर 2/5. कळलं? त्यानंतर 6वं एक्झाम्पल आहे -5/13. 6th एक्झाम्पल -5/13 डिवायडेड बाय 7/26. आता इथे पण सेम प्रोसिजर आहे. याचा रेसिप्रोकल करायचा. बघा इज इक्वल टू -5/13 × 26/7. आता मल्टिप्लिकेशन करायचं. -5 दिसतंय का? × 26/13 × 7. बघा 13 ने डिवाइड होतं. 13 2 जा 36 इज इक्वल टू -5 समोर लिहिते × 2/1 × 7 इज इक्वल टू 5 2 जा 10/6. कळलं? बघा इथं याचं समोरच्या याचं रेसिप्रोकल घेतलं आपण. मग त्याला 13 ने डिवाइड होतं म्हणून 13 2 जा 26 व 5 2 जा 10 and 7 1 जा 7. बघा 9/11 डिवायडेड बाय -8. आता याला खाली काही नाही म्हणून काय घेतला? 1. याचा रेसिप्रोकल घ्यायचा. इज इक्वल टू 9/11 डिवाइडला काय केलं? मल्टिप्लाइड 1/8. 9 × -1/11 × 8. आता इथं कशानेच कशाला भाग जात नाही म्हणून 9 1 जा 9, 11 8 जा 88. -9/88. हा प्लस मायनस आहे म्हणून इथं काय झाला? मायनस. इथं बघा पहिल्या नंबरला काही नाहीये म्हणून 1 घेतलं. बदलायचं आहे कोणता आपल्याला? हा याचा रेसिप्रोकल घ्यायचा. 5/1 × 5/2. 5 × 5/1 × 2. 5 5 जा 25, 2 1 जा 2. बघा काही मुलं काय गडबड करतात आणि कशी चूक होती सांगते तुम्हाला, की याचं मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट न करता डायरेक्ट इथं काटाकाटी करतात. 5 1 जा 5. तसं करायचं नाही. डिव्हिजनचं आधी मल्टिप्लिकेशन मध्ये कन्व्हर्शन करायचं आणि मग जर भाग जात असेल, आता इथं होत नाही काटाकाटी कारण ते वरती आले न्यूमरेटर मध्ये. आपण कुठे त्याला सिम्पलेस्ट करू शकतो, काटू शकतो? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये असतील तरच त्याला सिम्पलेस्ट करू शकतो. इथं नाही करू शकत. म्हणून आधी कधी पण मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करा आणि पूर्ण स्टेप करा गणिताच्या, गाळू नका. आता हा प्रॅक्टिस सेट तुम्ही कंप्लीट करा होमवर्कच्या वहीमध्ये. प्रॅक्टिस सेट 22. आणि उद्या आपण, आज मी घेणार होते टेस्ट पण काल माझी सूचना द्यायची राहिली.
त्याच्यामुळे आज घेतली नाही टेस्ट. तर उद्या आपण लेसन नंबर 2 वर याची टेस्ट घेणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची. सगळ्या लेसनवरच्या 5 लेसनवरच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्या की मग सब्जेक्टिव्ह टेस्ट पण मी घेणार आहे. त्या तुम्ही तर ती उद्या तुम्ही लेसन नंबर 2 चा अभ्यास करा, त्याच्यावर तुमची टेस्ट होईल उद्या. आणि आपण शिकवणार पण आहोत आणि टेस्ट पण होणार आहे, दोन्ही होणार आहे.